अशा प्रमुख पाहुण्या, देवस्थानी मॅडम, सर्व शिक्षक आणि माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आज खरं तर मी काही ठरवून नव्हतं आलं की काही बोलायचं इथे तुमच्यासमोर, पण या शाळेत आल्यापासून खरं तर मी स्वतःला थांबवू नाही शकलो बोलण्यापासून, कारण मला तुमचं फार कौतुक वाटतंय. आज मी शाळेत आल्यापासून बघतोय की तुम्ही विद्यार्थी फक्त शैक्षणिक तुमच्या परीक्षांवरती किंवा नेहमीच्या परीक्षांवरती तुम्ही तेवढाच अभ्यास नाही करत आहात, तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेताय, तिथे चांगले मार्क मिळवताय, रँक मिळवताय. आणि त्याचप्रमाणे मला तुमच्या शिस्तप्रिय जे वागणूक तुम्ही दाखवले पूर्ण इव्हेंटमध्ये. आता आपल्या बाजूने खूप छोटी छोटी मुलांची शाळा सुटली आणि ते खूप शांतपणे गेले. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला आठवतं आम्ही किती दंगा करत शाळेतून बाहेर पडायचो, आणि तुम्ही सगळे लहान लहान मुलं इतक्या शिस्तप्रिय पद्धतीने वागताय, अभ्यास करताय आणि सर्वांगीण विकास करताय, याच्यासाठी तुमचे खूप कौतुक. आणि हा जो शब्द मी बोललो ना, सर्वांगीण विकास, त्यावरती भर द्या. तुमच्या परीक्षेतले मार्क तर आहेतच महत्वपूर्ण, प्रथम क्रमांक 10वीत पण आलाच पाहिजे, पण त्याचबरोबर एक चांगला व्यक्ती म्हणून जर समाजात नंतर तुम्हाला 10-20 वर्षात पुढे यायचं आहे, तुमचं करिअर करायचं आहे, तर फक्त अभ्यास एकटे अभ्यास कधी कधी कमी पडतो. त्यासाठी सर्वांगीण विकास म्हणजे काय, तुमचं अवांतर वाचन पाहिजे, तुम्ही तुम्हाला आजूबाजूला काय घडामोडी होत आहेत त्याचं ज्ञान पाहिजे, तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचा, अवांतर वाचन करा, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट करा. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, आता मी बघितलं बरेच विद्यार्थी समोर येऊन व्यासपीठावरती बोलत आहेत, आणि ते पण खूप एक महत्वाचं स्किल आहे तुमचं. तुम्हाला 100 माणसांसमोर येऊन बोलणं ही एक काळाची गरज आहे. तुम्ही उद्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती जाल, तुमच्या पण CEO बनाल, बॉस बनाल, तेव्हा तुम्हाला समोर तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांसमोर जाऊन त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्यांना मोटिवेट करायचं आहे, बरोबर. तर या सगळ्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून करताय आणि अशीच करत राहाल ही मला पूर्ण आशा आहे. कीप इट अप द गुड वर्क, आणि आपण परत भेटू अशाच वेगवेगळ्या इव्हेंट इश्रेच्या माध्यमातून आपण करू. मी तुमचं पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा देतो, कौतुक करतो. धन्यवाद.